नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता ज्या शेतकऱ्यांचं सोलर पॅनल अवकाळी पावसाने काय झालेलं आहे, खराब झालेला आहे. त्यामध्ये काही नादुरुस्त झालेला आहे, पडझड झालेली आहे किंवा मग वीज पडलेली आहे, काही पाट्या डॅमेज झालेल्या आहेत, फुटलेल्या आहेत असं म्हणावं लागेल. त्यानंतर काही कारणास्तव तडकलेल्या आहेत वाऱ्याने वगैरे. तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ हे काम करायचं आहे की महावितरणाचा जो टोल फ्री नंबर आहे त्यावर काय करायचं आहे, तक्रार द्यायची आहे. तक्रार दिल्यानंतर मग तुम्हाला येत्या एक 3 ते 4 दिवसामध्ये म्हणजे एक आठवड्यामध्ये काय केले जातं, तुमच्या पंपाची जे खराब झालेलं आहे वस्तू, विजेच्या साहाय्याने म्हणा, त्यानंतर वाऱ्याच्या साहाय्याने पाट्या वगैरे डॅमेज झाल्या असतील, पॅनल पडला असेल, त्यानंतर कंट्रोल पॅनलला काही अडचण आली असेल, अशा सर्व ज्या बाबी आहेत त्याचा इन्शुरन्स काय केला जातो, कंपनी थ्रू उतरवला जातो आणि 5 वर्षे आपल्याला मग काय केले जातात, त्या वस्तू वगैरे बदलून दिल्या जातात. तुमची मोटर असेल, कंट्रोल पॅनल असेल, त्यानंतर पाट्या असतील, इतर काही गोष्टी जर खराब झाल्या पॅनलच्या अवकाळी पावसाने, गारपिटीने. आता बऱ्याच शेतकऱ्याचे पॅनलही खराब झालेले आहेत, पाट्यासुद्धा डॅमेज झालेल्या आहेत, आपण फुटलेल्या आहेत असं म्हणतो, फुटल्या आहेत त्या प्रत्यक्षात. अशा शेतकऱ्यांनी महावितरणाच्या नंबरवर टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर काय करायचं आहे, कॉल करायचा आहे. कॉल करून मग तुम्ही काय करायचं आहे, त्यांना तक्रार करायची. येत्या एक 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये, जास्तीत जास्त 8 दिवसात तुम्हाला काय केले जातात, त्या सर्व वस्तू त्याच्या सोलर पंपाच्या बदलून दिले जातात. मग ज्या शेतकऱ्यांचा सोलर पंप खराब झालेला असेल अवकाळी पावसाने, गारपिटीने त्या पंपाचं नुकसान झालेलं असेल किंवा मग पंप वाऱ्याच्या साहाय्याने पडला असेल, पाट्या खराब झाल्या असतील, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, महावितरणाच्या नंबरवर टोल फ्री नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यावर तक्रार करायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय केलं जाईल, 8 दिवसाच्या आतमध्ये पंप जे खराब झालेल्या वस्तू आहेत, तुमचं मोटर म्हणा, कंट्रोल पॅनल, इतर काही ज्या खराब झालेला असेल, पंप व्यवस्थित चालत नसेल किंवा मग कायमचा बंद पडलेला असेल, तर सर्व काही दुरुस्त वगैरे काय केलं जातं, महावितरणा थ्रू कंपनी काय करत असते, दुरुस्त करून देत असते. मग ज्यांचे काही पडझड झाली असेल अवकाळी पावसाने, खूप मोठ्या प्रमाणावर सोसायटीचा वारा झाला होता महाराष्ट्रामध्ये सर्वकडंच, त्यामुळं मग बऱ्याच पंपाचं आतोनात काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, टोल फ्री जे नंबर आहेत महावितरणाचा त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून, कॉल करून काय करायची आहे, तक्रार नोंदवायची आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, भेटणार आहे. कारण कंपनीकडं अगोदर तक्रार करून काय उपयोग होत नाही. तर महावितरणाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काय करावं लागतं, तक्रार द्यावी लागते. त्याच्यानंतर महावितरण मग पुढील कंपनीला काय केलं जातं, कळवलं जातं आणि मग कंपनीचे लोक येऊन आपलं काय जे फिटिंगचं काम आहे, काय जे बिघाड झालेली आहे पंपामध्ये, काय तांत्रिक बिघाड, पाट्या वगैरे डॅमेज झालेल्या असतात, ते सर्व दुरुस्त करून काय केले जातात, शेतकऱ्याला नवीन दिल्या जातात. आणि काही शेतकऱ्यांच्या मोटरा वगैरे चोरीला जात असतात, त्याचीही तक्रार काय महावितरणाला करावी लागते. ती सुद्धा तुम्हाला काय होतात, त्या वस्तू वगैरे भेटतात. हे सर्व शेतकऱ्यांनी काही ज्यांची अडचण आली, अडचण आली असेल पावसाच्या साहाय्याने, वादळी वारा आतापर्यंत झाला होता, आता पाठीमागं मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, त्या अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तक्रार करून महावितरणाला काय करायचं आहे, तक्रार द्यायची आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, त्या वस्तू वगैरे ज्या आहेत त्या मिळणार आहेत. धन्यवाद.